विधानसभा निकालाआधीच मवियामध्ये पडद्यामागे मोठ्या घडामोडी। मुंबईमध्ये सलग 2 दिवस बैठकांचं सत्र, तर बंडखोर आणि अपक्षांना सोबत घेण्यासाठी विशेष रणनीती, वडेट्टीवारांवरती जबाबदारी। सत्ता स्थापनेसाठी भाजपची जोरदार तयारी, विजयाची शक्यता असलेल्या बंडखोरांची संपर्क कारवाई घेणार मागे, निकालानंतर आमदारांना हॉटेलवर ठेवण्याची ही रणनीती। मतमोजणी केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी मवियाची सावध पावलं। मतमोजणी पूर्ण होईपर्यंत इलेक्शन एजंट केंद्रावरनं हलणार नाहीत। निकालपत्रावरती सही झाल्यानंतरच केंद्र सोडण्याच्या सूचना। उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय चिमुकलीचा अर्धवट जळालेला मृतदेह झाडाझुडपांमध्ये आढळल्यानं खळबळ। घटनेनंतर स्थानिकांमध्ये संताप, पोलिसांकडनं आरोपीचा शोध सुरू। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा शेजारील डोंगरावरील दर्ग्यासह अनधिकृत बांधकामांवरती हातोडा। विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीनं सिडको आणि पनवेल पोलिसांची कारवाई। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील कुरमर्ग भागामध्ये दहशतवादी हल्ला। प्रवासी बसवरती अंधाधुंद गोळीबार, तब्बल 50 जणांचा मृत्यू, 20 पेक्षा अधिक जण जखमी। Thank you.